नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेनिमित्त तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे. ती रांगोळी म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू म्हणून दाखवली आहे. इथे माझी देवपूजा पूर्ण झाली. पहा देवपूजा किती छान दिसत आहे. सर्व देवपूजा वगैरे झालेली आहे. त्यानंतर मी नाश्त्यासाठी सिंपल पोहे बनवले होते. चला नाश्ता करून घेऊया. नाश्ता झाल्याच्या नंतर इथे 2 मोठे बटाटे उकडून घेतले. इथे माझा भात पण झाला आहे. आता बटाट्याच्या भाजीची मी इथे तयारी करून घेतली आहे. 1 टमॅटो, 1 कांदा आणि 2 मोठे बटाटे. आता त्याच्यानंतर मी लगेच अद्रक लसूणची पेस्ट करून घेत आहे. इथे कढाई ठेवली. जिरे मोहरी आणि कांदा लसूण टाकून एक साधी आणि सोप्या पद्धतीने आलूची भाजी फोडणी देणार आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सगळ्यांकडेच घाई असेल. गुरुपौर्णिमा म्हणजे कोणी गुरुपौर्णिमा म्हणते, कोणी आषाढी पौर्णिमा म्हणते. आषाढी पौर्णिमेला आणि गुरुपौर्णिमेला गुरूंचं तर पूजा करायचीच असते. गुरुपद तर घ्यायचंच असते. गुरूंची सेवा पण करायची असते. पण आज हे पण आहे की आषाढी पौर्णिमा, आखाड पौर्णिमा असल्यामुळे कुलदेवीला सुद्धा बऱ्याच ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो. आज सगळं तळणाचे पदार्थ करून कुलदेवीला आणि मंदिरांमध्ये जाऊन नैवेद्य अर्पण केला जातो. मी काय मंदिरामध्ये जाणार नाही आहे, घरीच नैवेद्य अर्पण करणार आहे. आजचा मेनू असा आहे की पुरी, भजी, शिरा, आलूची भाजी आणि भात याप्रमाणे बनवून स्वामींना आणि कुलस्वामिनीला घरीच नैवेद्य दाखवणार आहे. सगळ्यांची आज फार गडबड चालत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्यांकडेच स्वयंपाक करणे, कोणाकडे पुरणाचा स्वयंपाक तर कोणाकडे खीरपुरीचा स्वयंपाक. ज्याप्रमाणे प्रत्येकांची स्वयंपाकाची गडबड चालू असेल आणि गुरूंची सुद्धा, स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे. आज स्वामी चरित्राचं वाचन करायचं आहे. त्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे. स्वामी चरित्राचं पूर्ण 1 अध्यायाचं वाचन आणि 11 माळी करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरी आज गडबड चालली असेल. गुरुपद घ्यायचे आहे, केंद्रामध्ये जायचे आहे. त्यामुळे प्रत्येकांच्या घरी सण म्हटलं की बायकांचं कसं असते ना की घरामध्ये फार कामे निघतात आणि सगळं घर गडबडीत करणं आणि करून नैवेद्य अर्पण करणं, पूजा हे सर्व करण्यामध्येच पूर्ण दिवस कसा निघून जातो हे काही कळतच नाही. इथे माझी आलूची भाजी फोडणी देणे झाली आहे. आज मी काही केंद्रामध्ये जाणार नाही आहे. गुरुपदसुद्धा मी घरीच घेणार आहे. कारण आज आमच्याकडे इकडे सकाळपासूनच वातावरण थोडं पावसाळा आणि ढगाळ चालू आहे. पूर्ण पाऊस चालू आहे बाहेर. त्यामुळे माझं काही केंद्रामध्ये जाणं होणार नाही आज. याप्रमाणे मी अर्धा आलू काय केला, अर्धा बटाटा काय केला, कुस्करला आणि कुस्करून थोडंसं पाणी मिक्स करून मी बटाट्याच्या भाजीमध्ये टाकलं आहे. जेणेकरून आपली बटाट्याची भाजी ही थोडी घट्टसर आणि छान होईल. तसं तर मी बटाट्याची भाजी घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये खोबरं आणि थोडं काजू, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट करून टाकलं आहे भाजी घट्टसर होण्यासाठी. इथे पहा मी पीठ लावून घेतलं आहे पुऱ्यांसाठी जर थोडंसं तेल लावून आता मी त्याला एकजीव करून घेत आहे. पुऱ्यांसाठी जेव्हा पण आपण पीठ लावतो तो पीठ न एकदम असं कडक पाहिजे, ते एकदम नरम नाही लागलं पाहिजे याप्रमाणे. आणि त्यानंतर मी इथे पुऱ्या लाटून घेत आहे. याप्रमाणे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या. आणि इथे मी कढाई ठेवलेली आहे. तो फ्रेंड मी तुम्हाला एक इथे टीप देऊ इच्छिते की जेव्हा पण आपण गॅसवर कढाई ठेवतो आणि कढाईमध्ये जेव्हा पण आपण तेल टाकतो तर तेल टाकल्याच्या नंतर कढाईच्या बाजूला 1 ग्लास भरून किंवा तांब्या भरून पाणी त्याच्या साईडला ठेवायचं. जेणेकरून आपण जे पण तळण्यासाठी तेल वापरणार आहे ना, तो तेल आहे ना तर असं कमी होत नाही.
कित्येक वेळा असं होते की आपण कढाईमध्ये तेल टाकतो आणि 1-2 पुऱ्या तळल्या किंवा थोडंसं काही पण तळण काढलं की आपलं तेल एकदम आटून जाते किंवा कमी होऊन जाते. तर जर आपण कढाई ठेवल्या कढाईच्या बाजूला ग्लास भरून जर पाणी ठेवलं किंवा पेला भरून पाणी ठेवलं तर त्यामुळे जो कढईतलं तेल आहे ना तो आटत नाही आणि आपलं तळण पण व्यवस्थित होऊन जाते. पूर्वी पहा आपण कुठून बाहेरून वगैरे आल्याच्यानंतर आपली आई असो किंवा आजी असो आपल्याला डायरेक्ट घरामध्ये येऊ देत नसे. म्हणत असे की पायावर पाणी टाका आणि पायावर पाणी टाकल्याच्या नंतरच घरामध्ये या. आणि कढाईमध्ये काही तळण वगैरे करत असल्यावर कढाईजवळ किंवा चुलीजवळ गॅसजवळ आपल्याला उभं टाकू देत नसे. कोणीतरी आलं बाहेरून आणि डायरेक्ट कढईजवळ आलं की म्हणायचे की बापरे पूर्ण तेल आटून गेलं. कढईमध्ये एवढं मोठं तेल झालं होतं पण ते कमी कसं काय झालं. तर त्याच गोष्टीची हा एक छोटासा उपाय आहे जो माझ्या आईने आजीने सांगितला आहे. ते जेव्हा आपण कढई ठेवतात तेव्हा कढईच्या बाजूला एक ग्लास किंवा तांब्या भरून पेला भरून पाणी ठेवतात जेणेकरून कढईमधलं तेल जे आहे ना ते आटत नाही आणि व्यवस्थित तळणही होतं. इथे पहा माझ्या पुऱ्या तळणं झाल्या आहेत. पुऱ्या पहा एकदम कशा छान अशा फुलल्यात. पीठ आहे ना घट्टसर मळल्यामुळे ना पुरीनं तेल पकडत नाही आणि पुरीला तेल नाही राहिलं ना तर मग आपल्याला ते तेलकट ॲसिडिटीचा त्रास पण होत नाही. किती मस्त पुरी अशी फुलून एकदम एकजीव झाली होती. इथे भजी तळून घेतले मी. इथे पहा माझे भजी पण झाले, पुरी पण झाली आहे. इथे भाजी पण तयार आहे. इथे भातही झाला आहे. आता फक्त शिरा करायचा बाकी आहे पण शिरा काय मी तुमच्यासोबत शेअर केला नाही. आणि इथे मग नैवेद्याचे मी सर्व ताट काढून घेतले. पूर्ण नैवेद्य तयार करून घेतला स्वामींचा, कुलस्वामिनीचा आणि तुळशीचा सर्व नैवेद्य काढून घेतले. त्याच्यानंतर पहा इथे मी नैवेद्य दाखवणार आहे. आता नैवेद्य दाखवताना काय करायचं फ्रेंड्स, जे पण आपण नैवेद्य दाखवणार ना त्याच्या अगोदरनं खाली असं भरीव पाण्याने चौकोन तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावर मग नैवेद्याचं ताट ठेवायचं याप्रमाणे. आणि मग नैवेद्यावरून हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर मी इथे आरती करून घेतली. आरती झाल्याच्या नंतर इथे मी माझ्याकडे श्रीयंत्र आहे. त्या श्रीयंत्रावर मी कुंकुमार्चन करून घेत आहे. कुंकुमार्चन कसे करावे याबद्दल जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आलूच्या भाजीची पण पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. याप्रमाणे मी माझी साधी आणि एकदम सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. गुरुपौर्णिमेचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर काही कमतरता पण असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.